नमस्कार. नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण घेवडा बटाटा भाजी बनवणार आहोत. अगदी नवशिकेही सहजरित्या बनवू शकतील इतकी सोपी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. ही भाजी सुकी असल्यामुळे तुम्ही टिफिनलाही देऊ शकता. खाल्ल्यावर चव विसरणार नाही इतकी चविष्ट भाजी तयार होते व बनवण्यासही सोपी आहे. तेव्हा व्हिडिओ अगदी पूर्णपणे पहा आणि नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा. तुमचे एक लाईक मला मोटिवेशन देऊन जाते आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता आपण घेवडा बटाटा भाजी बनवण्यासाठी सुरुवात करूया. इथे मी प्रथम गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. कढई गरम झाल्यावर त्यामध्ये साधारणतः 2 चमचे तेल घालायचे आहे. आपल्याला एक फोडणी तयार करून घ्यायची आहे. आता हे तेल थोडेसे गरम झाले आहे. त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे आणि 1 चमचा जिरे घालायचे आहे. आणि मोहरी जिरे तडतडल्यावर त्यामध्ये लगेचच आपल्याला पाव चमचा हिंगही घालायचा आहे. आणि फोडणी व्यवस्थित तडतडल्यानंतर त्यामध्ये साधारणतः 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत आणि व्यवस्थित फोडणी तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये जो आपण बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, मी इथे साधारणतः 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहेत, ते आपण ह्यामध्ये घालणार आहोत आणि व्यवस्थित 1 मिनिटभर परतून घेणार आहोत. आता कांदा लवकर शिजण्यासाठी त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे. कांदा व्यवस्थित मिठामध्ये एकजीव झाल्यानंतर आपण कढईवर झाकण ठेवून साधारणतः 1 मिनिटभर गॅसची फ्लेम मिडियम ठेवून एक वाफ येऊ देणार आहोत. साधारणतः 1 मिनिटानंतर आपण पाहू शकता कांदा बदामीसर झाला आहे. आता आपण त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि तोही व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. टोमॅटोचा कच्चेपणा जाईस्तोवर आपल्याला साधारणतः 1 मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवावी. त्यानंतर आपल्याला हा कांदा मऊ पडण्यासाठी कढईवर झाकण ठेवून साधारणतः 2 मिनिटे अगदी व्यवस्थित वाफ येऊ द्यायची आहे. त्यामुळे कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजेल. साधारणतः 2 मिनिटानंतर आपण पाहू शकता कांदा आणि टोमॅटो अगदी मऊसर झाला आहे. आता आपण ह्यामध्ये पावडर मसाले घालणार आहोत. त्यामध्ये मी पाव चमचा हळद घालणार आहे. हळद घातल्यावर लगेचच आपण त्यामध्ये घरगुती मसाला साधारणतः 1 चमचा ह्यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे. सर्व मसाले अगदी टोमॅटो कांद्याच्या मिश्रणात एकजीव झाले पाहिजेत. त्यानंतर आता आपण एक बारीक चिरलेला बटाटा आता आपण घालणार आहोत आणि त्यामध्ये साधारणतः पाव वाटी पाणी घालून गॅस मीडियम ठेवून आपण व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. आता बटाटा व्यवस्थित शिजण्यासाठी कढईवर झाकण ठेवायचे आहे आणि साधारणतः 2 मिनिटे बटाटा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. साधारणतः 2 मिनिटानंतर आपण पाहू शकता बटाटा थोडासा शिजला आहे. ह्या स्टेजमध्ये आपण त्यामध्ये मी पाव किलो प्रमाणात घेवडा घेतला आहे. हा घेवडा स्वच्छ धुवून मी बारीक चिरून घेतला आहे. तो आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत आणि पुन्हा व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत. आता घेवडा मसाल्यामध्ये व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर आपण आता घेवडा शिजण्यासाठी साधारणतः अर्धा ग्लास पाणी घालायचे आहे. हे मी गरम पाणी घेतले आहे. अशा प्रकारे गरम पाणी भाजीत घातल्यामुळे भाजी चविष्ट होते आणि लवकर शिजते. आता
भाजी शिजण्यासाठी आपण पाणी घातल्यावर कढईवर झाकण ठेवून साधारणतः 5 मिनटे ही भाजी अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. साधारणतः 5 मिनटानंतर आपण पाहू शकता भाजी पूर्णपणे शिजवून तयार झाली आहे व आतील पाणीही आटले आहे. आता ह्या स्टेजमध्ये आपण त्यामध्ये साधारणतः पाववाटी ओले खोबरे मी किसून घेतले आहे ते ह्यामध्ये घालत आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे. आता खोबरे अगदी भाजीमध्ये व्यवस्थित एकजीव झाले आहे. ह्या स्टेजमध्ये आपण कढईवर झाकण ठेवून आता फक्त 1 मिनिटभर वाफ येऊ द्यायची आहे. त्यानंतर आपली भाजी खाण्यास तयार होईल. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. आपण साधारणतः 1 मिनिटानंतर पाहू शकता भाजी पूर्णपणे खाण्यास तयार झाली आहे. ती आता आपण सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाली घेवडा बटाटा भाजी. ही भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता. फारच अप्रतिम अशी लागते. टिफिनला तर उत्तम पर्याय आहे. तुम्ही अशा प्रकारे घेवडा बटाटा भाजी बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि मुख्य म्हणजे नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसह. धन्यवाद.